लक्ष घातलं म्हणजे त्या जनाबाईंच्या घरी प्रत्यक्ष भगवान पांडुरंग आणि पांडुरंगाने यावं आणि जनाबाईंना म्हणावं, जने भूक लागली आहे, मला उपाशी आहे किती दिवसांचा, तेव्हा मला खायला दे, मला काहीतरी दे. हे बघितलं आणि जनाबाईंनी तोंडावर हातच ठेवला आश्चर्यानं. देवा काय म्हणताय तुम्ही आणि उपाशी, शक्यच नाही म्हणा. तुमचा शक्ती विग्रह ज्या ठिकाणी आहे ते पंढरपूर, पुरी, द्वारका, तिथं एवढे पंचपक्वान्नाचे भीकच्या भीक लागतात. अनेक लोक तुम्हाला काहीतरी अर्पण करतात. पण असं असताना असं कसं म्हणताय देवा मी तुम्हाला भूक लागली? जने मी खरं सांगितलंय, मी खोटं बोलत नाही, मला खरंच भूक लागली. काय आहे तुझ्याकडे? दे ना, दे ना. आणि जनाबाईंनी म्हणालं, काय आहे माझ्याकडे, काय देऊ? तुझं काय देऊ सावल्या मी खाया करी, नाम्याची पटी कमी असे जाणशी हरी, नाम्याची पटी कमी असे जाणशी हरी. तुझं आता पुढचे शब्द आहे. देवा असं काय म्हणतात? कोण आहे मी? मी दरिद्री आहे, मी गरीब आहे, मी भडक आहे. मागावर तर अधिकारी व्यक्तींकडे मागावं, मी अनधिकारी. नाम्याची पट्टी कमी असे जाणशी हरी. ही जी चाल आहे ना, दासगणू पठडी होऊन गेली. त्या दासगणू पठडीतल्या पदाची चाल आहे. कसं काय कोण जाणे, पण जनाबाईंचं चरित्र आमच्या दासगणू महाराजांना दिसलं आणि वर्णन करते झाले. उच्चिष्ट तुला कशी देऊ घोषणा करी, उच्चिष्ट तुला कशी देऊ घोषणा देऊ कशी वाकरी, जगन्नाथ देऊ कशी वाकरी. आणि भगवंत आतमध्ये आले. आतमध्ये बघितलं मात्र तो काय दिसलं? एक टोपली ठेवली, त्याच्यावर एक फडकं टाकलंय. ते फडकं भगवंतांनी बाजूला केलं आणि भगवंत म्हणाले, आता आहे ना याच्यात 8 दिवसाच्या शिळ्या उच्चिष्ट असलेल्या भाकऱ्या, मला हेच पाहिजे. आता लक्षात घ्या, उच्चिष्ट या शब्दाचा अर्थ, आपल्याला उच्चिष्ट म्हणजे उष्ट वाटते. आपल्या दृष्टीनं उष्ट म्हणजे एखाद्यानं खाल्लेलं जे आहे त्याच्यात पुन्हा हात घातला की ते उष्ट असं म्हटलं जातं. पण उच्चिष्टचा गुरुगीतेत एक छान अर्थ सांगितला की देवांना नैवेद्य समर्पित केल्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो देवांचं उच्चिष्ट असतो आणि म्हणून तो ग्रहण करावा. मग तो नैवेद्य असो किंवा पातेल्यातलं ठेवलेलं उरलेलं असो, तेही उच्चिष्टच आहे. म्हणून इथं असा अर्थ घ्यायचा आहे, उच्चिष्ट तुला कशी देऊ गोष्ट ना बरी. अरे म्हटलं कसं द्यायचं, मी नाही देऊ शकत तुला. आणि त्यावेळेला भगवंतानी केलं काय? हो हे पहा जने, मी सांगतोय ते आई, मला काय होय नको मजसी शर्करा, मजसी दे तुझी भाकरी. आणि असे म्हणून टोपले घडी ते घटोन बडे घडून या करी तिस सवे प्रभू जेविला. आणि शिरेन परी मागुती कणही मागुती ठेविला. अवके घेतलं, ग्रहण केलं, गण सुद्धा ठेवला. न जाणो म्हटले, खाता खाता एखादा गण खाली पडला आणि एखाद्या जीवजंतून तो ग्रहण केला तर त्याची कर्मसाम्य दशा यायची. आणि म्हटलं त्याच्या कर्मविपाक सिद्धाच्या शास्त्रामध्ये म्हटलं आपण हातभार घालायचो, नकोच म्हटले, त्याला त्याच्या कर्माने येऊ देत नव्हते आणि म्हणून ते ग्रहण केलं. जनाबाईंचं हे चरित्र आहे. हो पण मला सांगा, जनाबाईंचं चरित्र वाचल्यानंतर कदाचित एखाद्याच्या मनामध्ये येईल आपण पण उद्यापासून कुळाचार चालू करावा.
म्हणे शिळ्या भाकरीचा नैवेद्य असं थोडीच आहे.